नमस्कार. आता या पहिल्याच वर्षी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आपण जतमध्ये म्हणजे सांगली जिल्ह्यात प्रॉपर जतमध्ये आपण पोद्दारची फ्रँचायझी यावर्षी लॉन्च करतोय. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, पोद्दार एज्युकेशन नेटवर्कच्या आज ऑल ओव्हर इंडिया एकूण 2000 ते 2500 शाळा आहेत. त्यापैकीच हा एक भाग आहे आपली जतची पोद्दार इंटरनॅशनल स्कूल. आता लोकांचा गैरसमज होतो की जिल्ह्याच्या ठिकाणी इंटरनॅशनल नाव आहे. आता तुम्ही बोर्डावर बघत असताना लर्न स्कूल असं त्याच्यामध्ये एक उल्लेख होतो. तर त्यांनी बायफर्गेट करण्यासाठी तालुक्याच्या कोणत्या शाळा आहेत, जिल्ह्याच्या कोणत्या शाळा आहेत, हे त्यांच्या बायफर्गेशनसाठी त्यांनी ही सोय केलेली आहे की लर्न हा शब्द जो आहे तो तालुक्याच्या ठिकाणी घालायचा आणि इंटरनॅशनल हा जो शब्द आहे तो जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे पोद्दार लर्न स्कूल आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल हे त्यांनी बायफर्गेट करण्यासाठी त्यांच्या आस्थापनेच्या सोयीसाठी म्हणून हे फक्त त्यांनी ही केलेली सोय आहे. बाकी जतमध्ये असेल, सांगलीत असेल, कोइंबतूरला असेल, दिल्लीला असेल, पुण्यात असेल किंवा कोल्हापूरला असेल, ज्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहेत त्यापैकीच आपली ही शाळा आहे. ती सगळ्या ठिकाणी जो युनिफॉर्म येतो, सिलेबस येतो किंवा पुस्तकांची रचना येते किंवा इमारतीची रचना येते, ती सगळ्या ठिकाणी एक सारखी असते, एक युनिफॉर्मिटी असते, एक ब्रँड त्यांना त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करायचा असतो. म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यांनी सेम असा पॅटर्न ठेवलेला असतो. यांची जी काही अभ्यासक्रमाची जी काही पद्धत आहे ती त्यांनी ट्युशन मेथड ठेवलेली आहे. त्याला आपण वर्कबुक मेथड पण म्हणू शकतो. म्हणजे काय असतं की तुमच्या मुलाचं एकदा तुम्ही शाळेत मुलगा पाठवल्यानंतर त्याचा जो काही अभ्यास आहे तो कम्प्लिटली इथं शाळेत करून घेतला जाणार. त्यांची लॉकर सिस्टीम असते. आपल्या शाळेची मान्यता ही नर्सरी ते 12वी आहे, पण शासनाच्या नियमानुसार आपण पहिल्या वर्षी नर्सरी ते 7वी, बालवाटिका 1, बालवाटिका 2, बालवाटिका 3 म्हणजे नर्सरी, LKG, UKG आणि 1ली ते 7वी असं आपण यावर्षी सुरू करतोय. आणि दुसऱ्या वर्षी हा 7वीचा वर्ग 8वीत, 8वीचा 9वीत, 9वीचा 10वीत, त्याला आपण नॅचरल ग्रोथ म्हणतो किंवा नैसर्गिक वाढ, हा वर्ग तसाच पुढे जात राहणार. आणि याच्यामध्ये त्यांनी नर्सरी पासून 12वी पर्यंत लॉकर सिस्टीम दिलेली आहे, ज्याच्यामध्ये मुलाचं सगळं जे काही वर्कबुक असतील, बुक असतील, नोटबुक असतील, अभ्यास घेऊन इथंच ठेवलं जाणार शाळेमध्येच. कारण मुलांना फार हेवी होऊ नये. बरंच आता ओझं मुलांना आता शासनानेच सांगितलंय, ओझे विना शिक्षण, त्या ह्याच्यानुसारच नियमानुसारच त्यांनी ही शिक्षण प्रणाली पुढे चालू ठेवलेली आहे पोद्दार एज्युकेशन नेटवर्कनी. आणि त्याच्यामध्ये एक त्यांची बेस्ट गोष्ट अशी आहे पोद्दारची, प्रत्येक विषयासाठी 1.5चा रेशो टीचर्सचा त्यांनी ठेवलेला आहे, म्हणजे 1.5चा रेशो. आता एक मनामध्ये प्रश्न येतो की 9 ते 3च शाळा आहे आणि याच्यामध्ये अभ्यासक्रम कव्हर होणार का? किंवा आता आम्ही शाळेचा पोद्दारचा एक पॅटर्न आहे की स्पर्धा परीक्षा ज्या असतात पहिलीपासूनच चालू होतात. CBSEला ऑलिम्पियाडची एक्झाम असेल, तुमची 4थीची स्कॉलरशिपची एक्झाम असेल किंवा परत 6वीला 9वीला होमी बाबाची एक्झाम असेल, 7वीची स्कॉलरशिपची एक्झाम असेल, तर याची फक्त फॉर्म फी पालकांनी भरायची असते परीक्षेची, पण त्याचे जे काही क्लासेस आहेत ते शाळेतच कंडक्ट केले जातात आपल्या इथं पोद्दार एज्युकेशन नेटवर्कमध्ये. मग आता एक शंका येते की तुम्ही सिलेबस पण कव्हर करणार किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पण कव्हर करणार, हा कसा शक्य आहे? 1ली ते 7वी पर्यंत 6 तासामध्ये 9 ते 3 मध्ये कसं शक्य आहे? तर त्यांची कॅलेंडर मेथड असते, एक पॅटर्न त्यांना दिलेला असतो. म्हणजे जर समजा आता 15 जूनला शाळा चालू झालेली आहे, 16 जून 2026ला जतच्या शाळेमध्ये जर विज्ञानाचा तिसरीचा जर विज्ञानाचा जर पान नंबर 7वं चालू असेल, तर ऑल ओव्हर इंडिया पोद्दारच्या कोणत्याही शाळेत गेलात तर त्या तारखेला तेच पान नंबर त्या शाळेमध्ये चालू असतं. याला कॅलेंडर मेथड म्हणतात. त्यामुळं कोणताही शिक्षक असं नाही डिनाय करू शकत की माझा पोर्शन राहिलाय किंवा मला तो कव्हर करायचा आहे म्हणून मी PTचा तास देऊ शकत नाही, त्या तासाला मी गणित घेईन किंवा विज्ञान घेईन, EVS घेईन, SST घेईन. असा प्रकार पोद्दार एज्युकेशन नेटवर्कमध्ये कॅलेंडर मेथड असल्यामुळे घडत नाही. कारण हा ऑप्शन बदलीच्या लोकांसाठी, जर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असतील, पोलीस असतील, आर्मीमधले लोक असतील किंवा ST महामंडळातले असतील, हे जे लोक ट्रान्सफर ज्यांची बँकर असतील, फ्रिक्वेंटली होत राहते, त्यांचं एक असतं की बाबा माझ्या मुलाचं इथं जेव्हा कट होतं सिलेबस तर तिथल्या शाळेत गेल्यानंतर तो तिथूनच सुरू झाला पाहिजे. किंवा जेव्हा पालक
इथून शिफ्ट होतात एखाद्या गावी, त्यावेळेला पालक सेट होतात त्यांच्या त्यांच्या कामात, पण मुलगा सायकोलॉजिकली सेट झाला पाहिजे. त्यामुळं इमारतीचं स्ट्रक्चर असेल, इवन दो त्या क्लासरूम मधला बेंच असेल, चेअर असेल, घड्याळाचं मॉडेल असेल, हे सेम असतं. हे त्याच्यासाठी सायकोलॉजिकली मुलगा सेट झाला पाहिजे म्हणून ह्या गोष्टी केल्या जातात. आणि त्यांचा टीचर्सचा जो रेशो असतो, इथली रिक्रुटमेंट जी असते, मग ते जत असेल, सांगली असेल, पंढरपूर असेल, अक्कलकोट असेल किंवा पुणे असेल, इथं जिथं जिथं त्यांच्या शाखा आहेत तिथं टीचर रिक्रुटमेंट जी आहे ती जो कोणी व्यक्ती फ्रँचायझी घेणार आहे त्यांच्याकडे ऑथॉरिटी नसून पोद्दार एज्युकेशन नेटवर्क त्यांच्या थ्रू, त्यांच्या ज्या काही 4 चालण्या असतात इंटरव्ह्यूच्या, त्याच्यामधून क्वालिफाईड झाल्यानंतर त्यांच्याकडूनच स्टाफ रिक्रूट केला जातो. त्यामध्ये 80% स्टाफ हा त्यांचे 163+ ट्रेनिंग देऊन, ज्या पद्धतीने गव्हर्नमेंटच्या शिक्षकांना NEPचे ट्रेनिंग असतात आता सध्या चालू असलेले किंवा शासनाचे, तसेच त्यांचे पोद्दार एज्युकेशन नेटवर्कचे ट्रेनिंग असतात 163+. ते ट्रेनिंग देऊनच त्यांच्या इथलेच टीचर्स आपल्याकडे त्या त्या ठिकाणी ते रोटेट करतात. लोकलचा स्टाफ हा 20% असतो. त्यांचा रोल कोणताही क्लास टीचरचा नसतो, सब्जेक्ट टीचरचा नसतो किंवा हेल्पिंग टीचरचा नसतो. त्यांचा रोल हा फक्त बेबी सिटिंगचा असेल किंवा आजूबाजूची जी गावं आहेत जतच्या 25 किलोमीटरच्या रेडियसमधली, ती बाहेरून आलेल्या टीचर्सना माहीत नसतात, तर तिथला सर्वे असेल किंवा इथल्या लोकलला जे काही नगर आहेत जतमध्ये, तर त्या नगरमधली काही जे काही सर्वे असतील, तर त्याच्यासाठी टीचर आणि पॅरेंटमध्ये कोऑर्डिनेशन होण्यासाठी म्हणून तो स्टाफ रिक्रूट केलेला असतो. आता तुम्ही ट्युशन मुलांना लावायची नाहीये, कारण आम्ही सगळं इथं शाळेमध्ये ठेवून घेतो लॉकरमध्ये. बट ट्युशन न लावण्यामागचं एक कारण हे पण आहे की इंग्लिश टू इंग्लिश मेथड त्यांची टीचिंगची आहे. आपण जेव्हा मुलाला ट्युशन लावतो तेव्हा ट्रान्सलेशन मेथड होते. म्हणजे ट्रान्सलेशन मेथड म्हणजे जसं तुम्ही मी आपण शिकत असताना इंग्रजी हा विषय मराठीतून शिकलोय ट्रान्सलेट करूनच, ते फक्त आपल्या मुलांबरोबर झालं नाही पाहिजे. कारण पालकांचं एक असतं की बाबा आम्ही इंग्लिश मिडियम शाळेला एवढी फी भरून घातलोय, तर मुलगा धड मराठी पण शिकत नाहीये आणि धड इंग्लिश पण शिकत नाहीये, असं व्हायला नको. त्यांना शिकवत असताना ट्युशनमध्ये काही कन्सेप्ट कळण्यासाठी आपण घरी शिकवत असताना सुद्धा मराठीत ट्रान्सलेट करून शिकवतो. तर जेव्हा मुलाला ट्रान्सलेशनची सवय लागते, मग शाळेत आल्यानंतर जी इंग्लिश टू इंग्लिश मेथड आहे ती कुठेतरी डिस्टर्ब होते. टीचर्सचा जे शिकवण्याची मेथड आहे ते कन्फ्यूज होतात, मुलं कन्फ्यूज होतात की मी आता शिकायचं कोणत्या लँग्वेज मधून आहे. आता मी जी ही फ्रँचायझी घेतली आहे पोद्दारची, ही महाराष्ट्रामध्ये जतमध्ये घेतली आहे, अक्कलकोटमध्ये घेतली आहे, पंढरपूरमध्ये घेतली आहे. मला पंढरपूरमध्ये पॅरेंट्सच्या भाषेचा प्रॉब्लेम येत नाही, पण जत आणि अक्कलकोट ही अशी ठिकाणं आहेत जिथं काही पॅरेंट्स आहेत ते कन्नड भाषिक आहेत, शाळा आहे इंग्लिश माध्यमाची, टीचर्स मराठी बोलणारे, असं जर झालं तर सगळी शिक्षण प्रणालीच बिघडून जाते. मुलगा कोणत्या भाषेत शिकायचंय हेच कन्फ्यूज होतं. म्हणून आपण एक स्टँडर्ड सिस्टीम त्यांनी ठेवलेली आहे की इंग्लिश टू इंग्लिश मेथड झाली पाहिजे. कारण मुलगा जर जत तालुक्याच्या ठिकाणातून शहराच्या ठिकाणी जर कॉम्पिटिशनला गेला, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये न्यूनगंड नाही आला पाहिजे की मी तालुक्याच्या ठिकाणातून आलाय किंवा मी एखाद्या खेड्यातून आलोय. एकदा जेव्हा एका स्टेजवर पोद्दार एज्युकेशन नेटवर्कची मुलं बसतात, ती एकाच साच्यात दिसली पाहिजेत, एका स्टँडर्ड मध्ये दिसली पाहिजेत. म्हणून युनिफॉर्म पासून, इमारतीपासून ते शिकवण्याच्या पद्धतीपर्यंत सगळी मेथड सेम असते. आता राहिला विषय फी स्ट्रक्चरचा, तर एक मनात आपसुकच पालकांच्या येऊन जाते की पोद्दार इंटरनॅशनल स्कूल हे नाव ऐकल्यानंतर फी खूप असेल, लाखाच्या घरात फी असेल, 60-70 हजाराच्या पुढे फी असेल, तर 60-70 हजाराच्या पुढे पण त्यांची फी असते, पण ती मेट्रो सिटीज मध्ये असते. आपण जी जत तालुक्याची जी जतची फी ठेवलेली आहे ती आपल्या इथल्या शेतकरी वर्गापासून ते लोअर मिडल क्लास पासून ते करून खाणाऱ्या लोकांपासून आपल्यापर्यंत हायर प्रोफाईल पर्यंत लोक आली पाहिजेत, हा विचार करून आपण फी स्ट्रक्चर एकदम कमी ठेवलेला आहे. कंपॅरेटिव्ह फी एकदम कमी ठेवलेली आहे. तुम्ही जर कोणत्याही वेबसाईटवर गेलात पोद्दार एज्युकेशन नेटवर्कच्या, जरी आता गुगलला तुम्ही सर्च केला पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जत, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपली वेबसाईट ओपन होते आणि तिथं खाली आपलं फी स्ट्रक्चर हे त्याच्यामध्ये अपडेटेड आहे. तुम्ही घरी बसून सुद्धा फी स्ट्रक्चर पाहू शकता की बाबा नर्सरी LKG UKG ला किती आहे, 1ली ते 4थी किती आहे, 5वी ते 10वी किती आहे, हे फी स्ट्रक्चर तुम्हाला घरी बसून कळू शकतं. मी एवढंच सांगेन, एखादा आकडा न सांगता, कारण दर वर्षाला फी वेगळी असते प्रत्येक इयत्तेला.
फीचं जे स्ट्रक्चर आहे, शहरातल्या ज्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहेत त्या 3 इन्स्टॉलमेंटमध्ये ज्या फी भरतात त्यांचं एक इन्स्टॉलमेंट म्हणजे आपल्या जतची पूर्ण वर्षाची फी आहे. कारण ही सगळ्यांना परवडली पाहिजे. आणि आम्हाला एक आहे की जत तालुक्यात एक चांगल्या प्रकारचं शिक्षण, एक क्वालिटीचं शिक्षण, अगदी डॉक्टर इंजिनियर्स पासून ते शेतकऱ्याच्या मुलापर्यंत त्या क्वालिटीचं शिक्षण आम्हाला पोचवायचंय. म्हणून फक्त या एकाच भावनेतून आम्ही इथं शिक्षण संस्था ही चालू केलेली आहे. कोणत्याही प्रकारे कमवण्याच्या किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून आम्ही ही शाळा चालू केलेली नाही आहे. कारण आमचा व्यवसाय या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही नाही आहे. आम्ही आजपर्यंत 30 वर्ष शैक्षणिक क्षेत्रातच काम केलंय. हे सोडून हे व्यावसायिक क्षेत्र, याला शैक्षणिक क्षेत्राला धरून आम्ही कुठेतरी दुसऱ्या प्रोफेशनमध्ये, इंजिनियर, डॉक्टर, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये असा कसलाही प्रकार नाही आहे. आम्ही फक्त आणि फक्त शैक्षणिक कार्य करतो. आज आमच्या 55 स्कूल कन्नड मीडियम, मराठी मीडियम आणि उर्दू मीडियम याच्यामध्ये कार्यरत असलेल्या अनुदानित शाळा आमच्या 55 ऑलरेडी कार्यरत आहेत, ज्याचा 1,500 प्लस आमचा स्टाफ आहे. पण या वर्षी आम्ही विचार केला की जतमध्ये काहीतरी आपल्याला क्वालिटीचं द्यायचं आहे. याच्यावर आम्ही 3 वर्षापासून काम करतोय. या पोद्दारच्या ब्रँड बरोबर आम्ही 5 ब्रँडचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये आम्हाला पोद्दार बेस्ट का वाटलं, टीचर्स ते प्रोव्हाइड करणार आहेत. एज्युकेशन नेटवर्क कडून, त्यांच्याकडून हाय त्यांचे जे काय वरती हेड ऑफिस आहे तिथून टीचर्स प्रोव्हाइड करणार आहेत. आम्ही कोणताही टीचर काढू शकत नाही किंवा भरू शकत नाही, किंवा माझा कोणीतरी पाहुणा आहे, माझा कोणीतरी मित्र आहे म्हणून आम्ही तिथं भरत नाही. कारण तिथं मग शिक्षणाची क्वालिटी राहत नाही, ती आम्हाला मेंटेन ठेवायची आहे. इथून पुढे 8वी पासून जेई नीटचा सिलेबस यामध्ये इन्क्लुडेड असतो. कोणतीही ब्रँड स्कूल असेल तर जेई नीटचा सिलेबस त्यामध्ये इन्क्लुडेड असतो. कोणत्याही प्रकारचा सेपरेट फाउंडेशनल कोर्सची फी वेगळी, शाळेची फी वेगळी असा प्रकार कोणत्याही ब्रँड स्कूलला नसतो. तसाच सेम सिस्टीम आपण पोद्दारला तीच कॅरी फॉरवर्ड होते. 8वी पासून जेई नीटचा सिलेबस चालू होतो, तो 12वी पर्यंत असतो. आणि तो चांगल्या पद्धतीने आम्हाला व्यवस्थितरित्या पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत प्रोव्हाइड करता यावा म्हणून आम्ही प्रत्येक खेडेगावामध्ये सुद्धा कॅम्पेनिंग केलेलं आहे. बोर्ड्स आपले लावलेले आहेत. इंस्टाग्रामला आपल्या शाळेचं पेज आहे, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जत किंवा इनोव्हेट पोद्दार लर्न स्कूल जत असं जर टाकला, इंस्टाग्रामला आपला पेज आहे, फेसबुकला आपला पेज आहे. इवन दो प्रत्येक बोर्डवर आपले नंबर आपण दिलेले आहेत. 5 मार्चला आपण ऍडमिशन, सांगायला आनंद वाटेल मला, यावर्षी पहिल्यांदाच आपण जरी लॉन्च केलं, 5 मार्चला आपण ऍडमिशनची प्रोसेस चालू केलेली होती. आज मला वाटते 20 तारीख आहे, 21 एप्रिल आहे आज, मंगळवार 21 एप्रिल. आजपर्यंत आपला आकडा 250 प्लसचा झालेला आहे ऍडमिशनचा, नर्सरी ते 7वी पर्यंतचा. प्रत्येक ह्याची जर इन्फ्रास्ट्रक्चर बघितलात, 500 स्क्वेअर फीटची एक क्लासरूम असते NCERTच्या नियमानुसार. तर 500 स्क्वेअर फीटच्या एका क्लासरूम मध्ये आपण 40च विद्यार्थी NCERTच्या नॉर्मनुसार घेतो. एखाद दुसरा 2-4 विद्यार्थी झालेत, काय भरपूर मोठी रूम आहे म्हणून 4 विद्यार्थी ऍडजस्ट होतील अशी सिस्टीम आपल्याकडे नाही आहे. प्रत्येक वर्गखोलीमध्ये गेट पासून ते प्रत्येक वर्गखोलीपर्यंत CCTV कॅमेऱ्याच्या सर्व्हिलियन्समध्ये मुलं असतात. प्रत्येक वर्गखोलीमध्ये ओव्हरहेड प्रोजेक्टर दिलेला आहे डिजिटल क्लासरूम म्हणून. आणि एक सिक्युरिटी पर्पज म्हणून मुलांचे वॉशरूम तर वेगळे आहेतच, पण पॅनिक अलार्म प्रत्येक वॉशरूम मध्ये दिलेला आहे. प्रत्येक फ्लोअरला सेपरेट वॉशरूम आहेत मुलांचे मुलींचे, एक हायजीन मेंटेन करायला, एक स्वच्छता मेंटेन करायला म्हणून. प्रत्येक वॉशरूम समोर, मुलींच्या वॉशरूम समोर दीदींची ड्युटी असते, मुलांच्या वॉशरूम समोर दादांची ड्युटी असते. प्रत्येक तुमची स्कूल बस, व्हॅन जी आम्ही शाळेकडून प्रोव्हाइड करतोय, एक सिक्युरिटी पर्पज म्हणून, मुलींबरोबर काही अपघात घडू नयेत यासाठी म्हणून स्कूल बसमध्ये एक लेडीज दीदींची ड्युटी असते स्कूल बसची. आणि स्कूल बसला GPS ट्रॅकर प्लस CCTV कॅमेरा हा स्कूल बस आणि व्हॅन दोन्हीला सुद्धा दिलेला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक फ्लोअरला पाण्याची व्यवस्था म्हणून त्याच्यामध्ये वॉटर चिलर, वॉटर कूलर हे शाळेकडून प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि त्या फ्लोअरला आपण स्टाफ रूम प्रोव्हाइड केलेले आहेत मुलांवर लक्ष राहण्यासाठी. आणि प्री प्रायमरीचं सेक्शन पूर्ण वेगळं येतं. ते प्री प्रायमरीची मुलं, प्रायमरीची मुलं एकाच वॉशरूम मध्ये चाललेत, एकाच कॅम्पसमध्ये फिरायलेत अशी काही पद्धत नाहीये. प्री प्रायमरीचं शिक्षण हेडमिस्ट्रेस पासून ते शिपाईपर्यंत पूर्ण वेगळं येतं. त्यांचे वॉशरूम वेगळे येतात. त्यांना एक स्लीपिंग ब्रेक दिला जातो. एक छान गोष्ट पोद्दारची अशी आहे, 12वी पर्यंतच्या मुलांना
नर्सरी पासून एक 10 मिनिटाचा त्यांचा हक्काचा स्लीपिंग ब्रेक दिला जातो, कारण मुलं लवकर येतात शाळेमध्ये, झोप वगैरे लागते. ते 10 मिनिट मुलं कधीही त्या टीचरला मागू शकतात, मला टीचर विश्रांती घ्यायची 10 मिनिटासाठी, मी विश्रांती घेणार आहे. हे 10 मिनिट त्यांच्या हक्काचे दिलेले आहेत. प्लस एक डान्स ब्रेक असतो वेगळं काहीतरी शाळेमध्ये म्हणून 7 मिनिटाचा तो ब्रेक असतो. मुलांना एक रिफ्रेशमेंट मिळावी म्हणून केव्हाही SSTचा पिरियड असेल, मॅथ्सचा असेल किंवा कुठलाही सिरियस सब्जेक्टचा जरी पिरियड चालू असला तरी त्याच्यामध्ये तो 7 मिनिटाचा तिथे एक डान्स ब्रेक होतो, गाणं लागतं आणि त्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी टीचर्सनी येईल त्या स्टेपवर डान्स करायचा, एक रिफ्रेशमेंट म्हणून, मुलांचा मूड चांगला राहावा म्हणून त्यांनी ते केलेली एक वेगळी सोय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सायकोलॉजिकल रूम, सायकोलॉजिस्ट आपण कंपल्सरी पोद्दार एज्युकेशन नेटवर्क कडून रिक्रूट त्या युनिटला केलाच जातो. कारण का तर मुलं सायकोलॉजिकली सेट झाली पाहिजेत. घरी काय प्रॉब्लेम असतील, काही मुलं शांत असतील, काही मुलं खूपच चिडचिड करत असतील, तर ते रुटीनवर येण्यासाठी ती सोय त्यांनी केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीमध्ये स्पोर्ट्स आहे. स्पोर्ट्ससाठी प्रॉपर MPED BPEDचा स्टाफ असतो. जसं प्रत्येक विषयाला मी सांगितलं 1.5चा रेशो टीचर्सचा आहे, एका तुकडीला नसून प्रत्येक विषयाला हा 1.5चा रेशो आहे. तसंच सेम BEdचे शिक्षक प्रत्येक विषयाला पहिलीपासूनच निवडले जातात. मदर टीचर ही कन्सेप्ट नसते, म्हणजे एकच टीचर सगळे विषय घ्यायचा, ही कन्सेप्ट पोद्दारला नसते. तसं सेम जे काही BPEd MPED झालेले क्वालिफाईड टीचर्स स्पोर्ट्सला रिक्रूट केले जातात, तर हे 12 महिन्यासाठी तर असतातच, पण जेव्हा तालुका, जिल्हा आणि राज्यस्तराचे सामने जवळ येतात तेव्हा 3 महिन्याच्या करारावर त्या स्पोर्ट्समध्ये क्वालिफाईड असलेला स्टाफ पोद्दार एज्युकेशन नेटवर्कमध्ये 3 महिन्याच्या करारावर ऑल ओव्हर इंडिया जेवढ्या पोद्दार एज्युकेशन नेटवर्कच्या स्कूल आहेत तिथं ते प्रोव्हाइड केले जातात. त्यानंतर दुसरा एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीमध्ये आहे म्युझिक आणि डान्स. ज्या म्युझिक फॉर्ममध्ये म्हणजे तबला, पेटी, बासरी, ज्या म्युझिक फॉर्म मधून एक्झाम दिले जाऊ शकतात विशारद पर्यंतच्या, ते म्युझिकल क्लासेस शाळेमध्येच घेतले जातात. ते कंपल्सरी आहे. मग तुमची शाळा जतची असो किंवा पुण्याची असो किंवा कोईमतूरची असो. मग जे डान्स फॉर्म आहेत, कथ्थक, भरतनाट्यम, ज्याच्यामध्ये विशारदची परीक्षा देऊ शकतात मुलं, ते डान्स फॉर्मचे क्लासेस सुद्धा शाळेतच घेतले जातात. आणि याच्या व्यतिरिक्त आर्ट अँड क्राफ्ट मध्ये एलिमेंटरी इंटरमिडिएटची जी परीक्षा आहे ती सुद्धा, त्याचे सुद्धा क्लासेस शाळेतच घेतले जातात. फक्त तुम्हाला त्या एक्झामची फी भरायची असते. क्लासेस शाळेतच हेल्ड केले जातात आणि मुलांना त्या कॉम्पिटिशनला नेलं जातं. आणि एक आर्ट अँड क्राफ्टच्या टीचरचं काम महत्वाचं काय आहे तर आता एक सध्या पॅरेंट्सला खूप डिफिकल्ट टास्क असतो. मुलांना शाळेमध्ये एक ऍक्टिव्हिटी किंवा प्रोजेक्ट दिला जातो, ते मुलं कमी आणि पॅरेंटच जास्त करतात. तर त्याच्यासाठी आर्ट अँड क्राफ्टचा टीचर असतो, जो शाळेतच त्यांच्याकडून ते करिक्युलम ऍक्टिव्हिटी आहे ते करून घेतले जातात. आता याचा फायदा कुठे? एकतर जिथं जिथं मेरिट हा शब्द येतो 12वी नंतर, तुमचे इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, पॅरामेडिकल असेल किंवा आर्मी असेल, पोलीस भरती असेल किंवा तुमच्या काही तलाठीच्या परीक्षा, बँकेच्या परीक्षा, MPSC, UPSC, जिथं जिथं मेरिट हा शब्द येतो तिथं तिथं तुमच्या फॉर्म मध्ये एक कॉलम असतो. तुमच्याकडे एकतर स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट पाहिजे किंवा त्याला ऑर दिलं जातं डान्सचं विशारदचं सर्टिफिकेट पाहिजे किंवा म्युझिकचं विशारदचं सर्टिफिकेट पाहिजे किंवा चित्रकलेतलं एलिमेंटरी इंटरमिडिएट दोन्हीपैकी एक सर्टिफिकेट पाहिजे. या चारीपैकी एक जरी सर्टिफिकेट आपल्या मुलाकडे असेल तर त्याला उद्या जाऊन मेरिटमध्ये 12 मार्क वाढवून मिळतात. आज एक मार्कला मेरिट मुलांच्या हातून चाललेलं आहे. तर हे 12 मार्क खूप चांगला रोल प्ले करतात पुढे जाऊन मुलांच्या लाईफमध्ये. म्हणून हे मार्क खूप इम्पॉर्टंट असतात. शिकवण्याची पद्धत खूप बेस्ट आहे. जे सांगलीच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकवलं जाणार आहे तेच इथं शिकवलं जाणार आहे. आता तुमच्या डोक्यात येत असेल की आता मी फी इथं कमी आणि सांगलीला जास्त आहे म्हणजे इथं शिक्षण कमी देणार, तिथं जास्त, असं काही नाही आहे. फी स्ट्रक्चर जे आहे ते त्या सिटी लेवलला तिथले खर्च कसे आहेत, तिथले एक्सपेन्सेस कसे आहेत, तिथं तुम्हाला ट्रॅव्हलिंगला काय खर्च येणार आहे याच्यावर तो फीचा स्ट्रक्चर डिपेंड असतो. म्हणून प्रत्येक ठिकाणची फी ही ठरलेली असते त्या एरिया वाईज. आणि फी प्रत्येक ठिकाणी ट्रान्सपरन्सी आपण ही पोद्दार एज्युकेशन नेटवर्क ठेवतच. तुम्ही फी स्ट्रक्चर कुठल्याही शाळेचं तुम्हाला ओपनली कुठल्याही वेबसाईटवर मिळणार नाही, पण पोद्दार एज्युकेशन नेटवर्कचे ज्या काही पोद्दार इंटरनॅशनल स्कूल्स आहेत जिथं जिथं आहेत
त्या शाळेचं तुम्ही नाव टाकलं की तुम्हाला फी ओपनली मिळून जाते. जेव्हा बदली होते एखाद्या पॅरेंटची, त्यांना समजा बदली होणार आहे किंवा शिफ्ट होणार आहे, त्यावेळेला जर तुम्ही इथे ऍडमिशन घेतलंय, इथून अर्ध्यातून सोडून तुम्ही दुसऱ्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलला चाललाय, तर तिथं तुम्हाला युनिफॉर्म नवीन घ्यायचा नाहीये. तोच युनिफॉर्म तिथं कॅरी फॉरवर्ड होतो, तेच पुस्तकं तिथं कॅरी फॉरवर्ड होतात, तीच स्कूल बॅग तिथे कॅरी फॉरवर्ड होते. इव्हन तुम्हाला शूज पण चेंज करायचे नाहीयेत. म्हणून हा एक बेस्ट ऑप्शन तुम्हाला अभ्यासासाठी आहे, अकॅडमिक्ससाठी आहे, इतर करिक्युलम ऍक्टिव्हिटीज मध्ये पुढे जाण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. प्लस पुढे जाऊन ही लोकल स्कूल नाहीये, त्यामुळे ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी म्हणल्यानंतर ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला ओळखलं जाणार आहे. युनिफॉर्म जे आहेत ते सगळीकडे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे युनिफॉर्म, मुलींना स्कर्ट आहेत, मुलांना पॅन्ट शर्ट आहे. पण आपल्या जतच्या कल्चरला अजून थोडंसं तितकं आपण पुढे गेलेलं नाहीये, त्यामुळं जतच्या कल्चरला मॅच होण्यासाठी आम्ही मुलींचे युनिफॉर्म सुद्धा पॅन्ट शर्ट, ब्लेझर, टाय, बेल्ट असाच युनिफॉर्म आपण ठेवलेला आहे. म्हणजे इथं कल्चरचा पण आपण विचार केलेला आहे, सायकोलॉजीचा, पॅरेंट्सच्या सायकोलॉजीचा पण आपण इथं विचार केलेला आहे. आणि इथं येत असताना एक आपल्या डोक्यात असते की बाबा आता ही इंटरनॅशनल स्कूल आहे, आमचे सण साजरे केले जाणार का, कारण आता यांचा स्टाफ तर आहे बाहेरून आणणार आहेत असं सांगितलं जातंय. तर सगळे सण पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची एक खासियत जी आहे, ते केरळामध्ये असतील त्यांच्या स्कूल तर केरळाच्या कल्चरचे सण साजरे करतात, जर इथं आपल्या महाराष्ट्रात असतील तर महाराष्ट्राच्या कल्चरचे सण साजरे करतात, ती जर गोवा रिजनला असेल तर त्यांचे सण साजरे करतात, कर्नाटकात असेल तर ते त्यांचे सण साजरे करतात. त्यामुळे कोणत्याही प्रकार आपल्या कल्चरमध्ये काहीतरी बदल होईल असा पण गैरसमज पालकांनी करून घेण्याची गरज नाहीये. आणि इंटरव्ह्यू मध्ये त्यांच्या 4 चाळणीमध्ये जे टीचर्स क्रॅक होतात त्याच टीचर्सना इथं रिक्रूट केलं जातं. परीक्षेची जी पद्धत आहे त्यांची ऑल ओव्हर इंडिया जेवढ्या स्कूल आहेत त्या स्कूल्समध्ये एकाच वेळेला परीक्षा घेतली जाते आणि प्रत्येक इयत्तेचा पेपर, जरी जतमध्ये बसून पेपर द्यायला मुलगा पुण्यात बसून द्यायला किंवा दिल्ली, मुंबई बसून द्यायला लागलाय, सगळीकडे पेपर सेम असतो. हे का केलंय, जेव्हा आपण 10वीच्या 12वीच्या बोर्ड एक्झामला बसतो त्यावेळेला एकाच वेळेला ऑल ओव्हर इंडिया सेम पेपर निघतो सगळ्या मुलांचा, कुठल्या जरी जिल्ह्यातून, कुठल्या जरी राज्यातून फॉर्म भरला तरी. तर हे कॉम्पिटिशन मुलांना कळलं पाहिजे की माझ्या वर्गातल्या 40 मुलांबरोबर माझं कॉम्पिटिशन नाही आहे. मला जे मिळालेले मार्क आहेत ते पोद्दार एज्युकेशन नेटवर्कच्या जेवढ्या 2,500 स्कूल आहेत त्या 2,500 स्कूलमधून जेवढे 3 ते 4 लाख मुलं हे पेपर द्यायला लागलेत पहिलीपासूनच, तर पहिलीला बसताना सुद्धा मला जे मार्क मिळालेले आहेत ते 3 ते 4 लाख मुलांमध्ये कॉम्पिटिशन करून मला मिळालेले मार्क आहेत. ही कॉम्पिटिशनची भावना त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे. त्यांना सध्या जगात चाललेलं कॉम्पिटिशन त्यांना कळलं पाहिजे. कारण मुलांचं काय होतंय, पालकांचं काय होतंय, आज 40 मुलांमध्ये माझा मुलगा पहिला आला, 87% पडले, 90% पडले, 92% पडले, माझा मुलगा पहिला आला. 40 मुलांमध्ये आपली कॉम्पिटिशन नाहीये. हा पेपर असा नाही काढला जात की 10 रिकाम्या जागा दिल्या, 10 एका वाक्यात दिले, 10 मोठे प्रश्न दिले, त्यातलेच पेपरला 5-5 पडणार आहेत, ते तुम्ही घरी बायहार्ट करून या. अशी शिक्षण पद्धती पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची नाही. यांचा पेपर ऑल ओव्हर इंडिया सेम निघतो, एकाच वेळेला सगळीकडचे विद्यार्थी हा पेपर देत असतात. त्यामुळे त्यांची कॉम्पिटिशन ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळ्या मुलांची आहे. हे मुलांना पण कळतं, पालकांना पण कळतं, कारण शिकवण्याची पद्धत ही सगळीकडे त्यांची सेम असते. मुलगा कुठं जरी गेला, उद्या नोकरीला गेला, शिकायला गेला, तर तो बाहेरच्या जगात कॉम्पिटिशन मध्ये टिकला पाहिजे, एवढा एकच हेतू त्याच्या मागचा शाळेचा पण आहे, आमच्या संस्थेचा पण आहे. आणि त्यामुळं आम्ही तुमच्या दारापर्यंत एक चांगली अपॉर्च्युनिटी आणलेली आहे. त्यामुळे पालकांनी होता होईल तेवढा त्याचा उपभोग घ्यावा, कारण पहिल्या वर्षी आम्ही एकच तुकडी काढतोय, जेणेकरून आम्हाला जे स्टाफ रिक्रुटेड होतात ते त्यांच्याकडून रिक्रूट करताना त्यांचे काही नियम आहेत, ब्रँड स्कूलचे असतील किंवा एक शैक्षणिक प्रणालीचेच, गव्हर्नमेंटची शाळा असेल किंवा स्वयंअर्थ सहाय्यतेची शाळा असेल, अनुदानित शाळा असेल, खाजगी शाळा असेल, प्रत्येक ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटचे काही ठरलेले एथिक्स असतात. पहिल्या वर्षी आपली शाळा जी आहे, तुम्ही म्हणत असाल आता 1 एप्रिलला सगळीकडे शाळा चालू झाली आहे, तर आमच्या मुलाला आता तिथे ऍडमिशन घेतल्यावर सिलेबस मागे पडेल का, असं काही नसतं. शासनाच्या नियमानुसार पहिल्या शाळेचं जे लॉन्चिंग आहे ते 15 जूनलाच कंपल्सरी सगळीकडे केलं जातं. आणि आता शासनाने GRच काढलेला 1 एप्रिल ते 30 एप्रिल जी शाळा आहे ती आनंददायी शिक्षण म्हणून तुम्ही चालू करा. त्यामध्ये मुलांना शिकवण्यापेक्षा
त्यामध्ये तुम्ही हे घ्या, हॉबी क्लासेस घ्या किंवा आर्ट अँड क्राफ्ट घ्या. मुलांना त्यामध्ये फक्त आनंद मिळाला पाहिजे अशा पद्धतीने 1 महिन्याची शाळा घ्यायची आहे, असा शासनाचा GR सुद्धा आहे. त्यामुळे सिलेबस बुडेल हे डोक्यात तुम्ही आणू नका. कारण जरी तुमच्या आधीच्या शाळेमध्ये 1 एप्रिलची शाळा चालू झाली आहे, सिलेबस चालू झाला असला तरी त्या शाळांमध्ये सुद्धा 15 जूनला पुन्हा एकदा मुलांना शिकवावंच लागतं. कुठलीही भारतातली कुठलीही शाळा असली तरी 15 जूनला पुन्हा सिलेबस चालू करावा लागतो किंवा नवीन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी तरी 15 जूनला अभ्यास घ्यावाच लागतो. त्यामुळे हा गैरसमज पालकांनी डोक्यात ठेवू नका. फी माफक दरात आम्ही तुमच्यापर्यंत आणलेला आहे. नाव ऐकून तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे किंवा कुठलाही गैरसमज फीच्या बाबतीत पण तुम्ही करू नका. एकदा शाळेला भेट द्या. शाळेला भेट दिल्यावर तुम्हाला कळेल की इमारतीचं काम कुठपर्यंत आलंय. इमारत सुद्धा आता तुम्ही बघितलं तर 8 दिवसाखालचं स्ट्रक्चर वेगळं होतं, 8 दिवसानंतरचं स्ट्रक्चर वेगळं आहे. तर कारण एक टार्गेट दिलेलं आहे त्या शाळेला. 15 जून म्हणजे 15 जूनला शाळा चालू झाली पाहिजे. त्यामुळे ज्या काही सुविधा लागणार आहेत, ज्या काही आम्ही प्रोव्हाइड करणार आहे, अशी आम्ही तुम्हाला कमिटमेंट केलेली आहे. त्या कमिटमेंटनुसार 15 जून पर्यंत सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला रेडी मिळणार आहे. कारण आता विज्ञान खूप पुढे गेलंय, टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. आपल्याला काय सिमेंट वाळू इथं कालवायचंय, टोपल्यात नेऊन कामगार होणार आहेत, ही पद्धत नाही. आता RMC आलंय. RMC वाला येतोय 3-4 तासात एक 5000 स्क्वेअर फीटचा स्लॅब पूर्ण करतोय, निघून जातोय. त्याला काय आपल्याला 10 दिवस 15 दिवस वेळ जात नाही. त्यामुळे तुम्ही एकदा या. इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल पण गैरसमज काही मनात ठेवू नका. जर टार्गेट तेवढं ठेवलेलं आहे, आम्ही एका कॉन्फिडन्सनी जर आम्ही ऍडमिशन सुरू करत आहोत तर त्याच्या मागचं आमचं नियोजन पण काहीतरी परफेक्ट असणार आहे. कारण पहिल्यांदा आम्ही या क्षेत्रात पाय ठेवतोय असं नाहीये. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय तसं दरवर्षी आपल्या 2-3 शाळा आपण लॉन्च करतो. त्यापैकीच हे एक युनिट आहे. एकदा आवर्जून भेट द्या. तुमच्या मुलाला पण इथं घेऊन या. तुम्हाला एकदा सिलेबस कळेल, शिक्षकांची रिक्रुटमेंट कशी असते ते कळेल, त्याबद्दलचा गैरसमज तुमचा दूर होईल किंवा इमारतीबद्दल गैरसमज दूर होईल किंवा शहरातली शाळा, तालुक्याची शाळा, हा जो तुमच्या डोक्यात खेळ चालू आहे सध्या, तो तुमच्या मनातून दूर होईल. त्यामुळे एकदा आवर्जून भेट द्या, माहिती घ्या आणि याचा उपभोग होता येईल तेवढं पालकांनी घ्या, विद्यार्थ्यांनी घ्या. कारण एक छान गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत आणलेला आहे आणि त्याचा आनंद आम्हाला पण आहे की बाबा जत तालुक्यामध्ये काहीतरी चांगलं होतंय शैक्षणिक क्षेत्रात. त्याबद्दल आम्हाला पण आनंद आहे आणि तुमच्यापर्यंत तुम्ही त्याचा उपभोग घ्यावा म्हणून तुमच्यापर्यंत आम्ही हे पोचवतोय. तर त्याचा फायदा तुम्हाला पण होऊ दे, त्याचा फायदा बाकी शेतकऱ्यांपर्यंत मुलांना होणारच आहे. पण शिकलेली लोक आहात तुम्ही, तुम्हाला फरक कळतो. फक्त फी मध्ये कंपॅरिझन करू नका. फी बघून पैशांमध्ये कंपॅरिझन न करता आम्ही तुम्हाला इथपर्यंत या असं का सांगतोय, तुम्ही भरलेली जी फी आहे त्यात काय मिळणार आहे हे कळणं सुद्धा तुमच्यासाठी गरजेचं आहे. आणि त्याला आतापर्यंत चांगला प्रतिसाद जतकर देतच आहेत. इथून पुढे पण आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा ठेवून आम्ही हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे. आणि आता बसलेल्या पत्रकार बंधूंनी असेल, चॅनल मीडियानी असेल, आम्हाला चांगली म्हणजे सहकार्य केले, त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानते आमच्या मॅनेजमेंट कडून. आणि जतकरांचे पण आभार मानते की त्यांनी आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवून काही लोकांनी आतापर्यंत झालेले 200-250 प्लस जे ऍडमिशन आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर नसताना सुद्धा काही लोकांनी फक्त आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी ते ऍडमिशन केलेले आहेत. आणि ती कमिटमेंट पूर्ण करायला आम्ही पूर्णपणे बांधील आहोत. एवढी एक कमिटमेंट मी, एवढं आश्वासन तुम्हाला देते आणि तुमच्यापर्यंत मी या मीडियाच्या माध्यमातून पोहोचते, याचा खरंच मला आनंद होतोय. आणि पत्रकार बंधूंचा पण मी आभार मानते आणि माझे जे काही 4 शब्द आहेत ते मी इथंच संपवते. Press the bell icon on the YouTube and never miss another update.